गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मला भरपूर कमेंट येतात लाईव्हवरती की तुमचे मिस्टर काय करतात. तर मी आज त्यांचं दिवसाचं पूर्ण शेड्यूल दाखवते काय करतात ते. आता चाललेत वर्किंग वरती. या पावडर लावायला. पावडर लावा मस्त म्हणजे फ्रेश राहा. आंघोळ करा. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आंघोळ करा, पावडर लावा, गोरे व्हा. गोरे व्हा छान आणि काही करा पण फिल्टर लावायला विसरू नका मित्रांनो. फिल्टर लावा. आता आम्ही फिल्टर लावलं नाही. पावडर राहिली का इथं? कसं काय कुठं खाली आली हो. मित्रांनो फिल्टर लावायला विसरू नका. फिल्टर लावा. आमच्या मोबाईलला फिल्टर नाही त्यामुळं ओरिजिनल दिसतोय आम्ही. तर चला मी काय काम करतो दाखवतो तुम्हाला. आपलं काम आहे डिलिव्हरी बॉयचं. तुम्हाला आज मी माझा पूर्ण दिवसाचं तर शेड्यूल नाही दाखवू शकत कारण तेवढा वेळ नाही भेटणार. तुम्हाला 2-3 तासाचं शेड्यूल दाखवतो फक्त. तर मित्रांनो आता रेडी आहे मी. जातो डिलिव्हरीचं काम करायला. ओके प्रिया बाय बाय. बाय बाय. अंशुडी बाय. अंशुडी बाय बाय. अंशुडी नाही. रुद्र बाय. काय आणू तुला? तुला काय नको? हा काय आणू? शूज खावा ना. ओके सगळं गॅंग येते सोडवायला. घर कामावर चाललोय ना मी. ते माझ्या आयफोनच्या दोन्ही वायर मशीनवर त्या तिकडले येते लिफ्ट. तू कशाला येतोय माझ्यासोबत? चालवलं तू हे जे असतं ना हे त्या ग्रास होते जायचं. Thank you, Royal. टाटा ओपन द सनरूफ. सनरूफ खोल रहे हैं. अरे वा. ओके मित्रांनो चला जातो आम्ही आता डिलिव्हरीचं काम करायला. गाडीला काय आता आम्ही सोसायटीच्या बाहेर निघालोय. आता जायचं आम्हाला हडपसरमध्ये. साईडसाठी मटेरियल ऑर्डर देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्हाला माहिती का आपको मॅजिक दिखाता हूँ. देख लो. उई गेला असताना तुम्ही कसं गेलत? पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये ना तुम्हाला हे असली इडी दिसणार जी लाईन सोडून दुसऱ्याला त्रास देणार. हे पलीकडे बघा. त्यांनी सगळी 2 व्हीलरवाली रिक्षावाली ब्लॉक केली. मेट्रोचं काम चालू आहे ना त्यामुळे एवढं ट्रॅफिक आहे हडपसरमध्ये. शास्त्र रोड आहे हा. पण आम्हाला सवय झाली आता त्यामुळे काय वाटत नाही. का असतोय रे? चालतच नाही सनरूफ. खूप छोटा रस्ता होता पाठीमागं त्यामुळे ट्रॅफिक होतं. इथून नाही एवढं. आमचे जास्त वेंडर हडपसरमध्येच आहेत कारण आम्हाला ते जवळ पडतं मटेरियल परचेस करायला. आम्ही सिटीमध्ये नाही जास्त जात. आता हे 5-6 किलोमीटर यायला मला किती वेळ लागला? जवळपास अर्धा तास गेलाय. तरी सध्या बऱ्याच स्कूलला सुट्टी आहे त्यामुळे एवढं ट्रॅफिक लागत नाही. काय करून दाखवू सांग? कसलं? ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिकचं काय? जसं त्यांनी एका माणसाला ठेवलं कोणच्या तरी नकलीवाल्या अजून ऑटोमॅटिकचं करून दरवाजा लावून पाठवलं होतं ना. मग आपण कोणाला ठेवायचं? आपण कोणाला पण नाही. आपण पण ऑटोमॅटिक. काय म्हणतोय मित्रांनो तो? त्यासाठी मी एक व्हिडिओ लावतो इथं बाजूला. ते पण गोल्डनची गाडी होती ना. गोल्डन कलरची होती हा. तर तो म्हणतो की क्रॅश टेस्ट करा ही गाडी. अशी ही दुनिया मित्रांनो. मी व्हिडिओ बनवत एक मिस्टेक केली. मला जायचं होतं ब्रिजच्या खालून आणि मी आलो ब्रिजच्या वरून. आता युटर्न मारायला जावं लागेल मला 1-1.5 किलोमीटर. इथून घेतो युटर्न. युटर्न माता की जय ठेवून देते तो.
सिग्नल चालू आहे पण याला दिसतंय का बदिरांना? तो पैसा बगरापासून आपल्याला जायचंय. 6 महिन्यानंतर येतो या मेंढरकडे. आमचं कार्यकर्ता थांबल्यात तिथं. राहुल काका. यस थोड्या वेळ थांबला. ए स्टॅनी. वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू. कैसे हो? एकदम बढ़िया. कब खत्म होगा अपना वो? क्या होगा अभी 4-5 दिन में? अभी क्या नाइट्रोजन मांगता है क्या ऑक्सीजन? दोनों को ऑक्सीजन ही लेके जाओ ना तीनों भी. तीनों की ऑक्सीजन हाँ एक दो खत्म हो जाएंगे फिर उसमें नाइट्रोजन भर के लेके जाएंगे. नहीं बना वैसे. मैं उनको वो बोला उनको बोला शायद कुछ नाइट्रोजन अभी ला के लेके जा क्या फायदा नाही कुछ. उतरणार नाही का उतरणार? काय पाहिजे? चॉकलेट पाहिजे नाही तर गाडीवरून उतरणार नाही रुद्र आमचा. नायट्रोजन ऑक्सिजनचं सिलेंडर पाठवलेत मी साईटवरती. 4 सिलेंडर पाहिजे होते छोटेवाले. आमची साईट चालू हिंजवडी फेज 2 मध्ये. आता थोडंफार कॉपर पाठवायचे आणि कॉपरवरचं इन्सुलेशन. तर त्याचा वेंडर वेगळा आहे, त्याच्याकडे चाललो आहे आम्ही. रुद्राने खरेदी केली थोडी. रुद्र दाखव काय घेतलं. पेन आणि क्ले घेतलाय त्याने. ते जे दुकानदार काका होते ना ते म्हणले कोणता ब्रँड आहे, तर हा म्हणतो रॉयल ब्रँड. कसं लक्षात आलं बघा ते. मी रॉयल ब्रँडच आहे. हां नॉर्मली आम्ही मटेरियल काय लागलं ना साईटवरती तर 3-4 दिवस अगोदरच पाठवतो, पण मी थोडा बाहेर गेल्यामुळे डिले झाला यावेळी. कॉपरवाल्याकडे आम्ही चाललोय. त्याला यायची गरज नव्हती माझी, पण त्याला थोडं बोलायचं आहे कारण काल मुलं आली होती तिथं आणि एक टूल्स पाहिजे होतं त्यांना. तो टूल्स पण विकतो आणि कॉपर पण विकतो. टूल्स होतं 200 रुपयाचं, तर त्यांनी मुलांना दिलं नाही. तेच त्याला बोलायचं. आपण एवढं परचेस करतो त्यांच्याकडं, मिनिमम 1 लाख 2 लाख बिल असतं आमचं, आणि 200 रुपयाची वस्तू त्यांनी दिली नाही. कॅश पेमेंट करायला 200 रुपयाची वस्तूसाठी. त्यावेळी त्या कामगाराला विचारलं आम्ही, तर कामगार बोलला की त्यांचं ओनर नाही तिथं. मग आम्हाला जर पुढं जास्त क्वांटिटीमध्ये मटेरियल लागलं आणि ओनर जर नसला तर कॅशमध्येच करायला लागेल ना. त्यासाठी त्यांना भेटायचे, ते एक इश्यू क्लिअर करायचं आहे. मग झालं काम. 2-3 दिवस काहीच टेन्शन नाही. हे अखिलेश काका होते ना आपल्या घरी यायचे, हां ते आता सुटका नाही. अखिलेश काका सुट्टीवर गेलेत ना, परत येणार आहेत ते. सुट्टी संपली त्यांची. पण तुम्ही विसरले नाही का? नाही मी कसं विसरेन काकाला. किती जुनं काका आहेत आपल्याकडे. कारण की ना किती दिवसांनी तुम्ही बघितलं नाही ना. हा ना येतील की काका. जेव्हा तुम्ही गेलते ना तेव्हा आलतात ते. हां आलो मित्रांनो मेंढरजवळ कॉपर पाईपच्या. तिथं पार्किंग बघून गाडी लावतो. चलो उतरू. माझा हात पकड. तिथं गाड्या येतात, सगळं ठेव गाडीत. मित्रांनो झालं आता वेंडरसोबत बोलणं आमचं, आणि तिथं आमचा एक पंप होता, प्रेशर पंप, तो आम्ही घेतलाय. आणि आता जातो आम्ही घरी. रुद्राला शूज घ्यायचे आहेत स्कूलसाठी. ते शूज घेऊन नंतर आम्ही घरी जाणार आहे. मित्रांनो शूज घेतलेत आम्ही रुद्राला, आणि आता आम्हाला काय खायचं होतं सांग. बर्गर, पावभाजी. ते सगळं आम्ही पार्सल घेतलंय. पार्सल काही तर काही पार्सलच घेऊ ना. मम्मी खाईल, नंतर अंशू खाईल. नाही. अंशू मला परेशान करतो, खायलाच नाही देत. नाही करून देत मी, परेशान आहे ना. त्याला आपण ना त्याला डोनट देऊ. ओके. आता आम्ही पार्सल घेतले, बर्गर घेतला आणि डोसा, इडली, उत्तप्पा सगळं घेतलं. आणि फास्ट आम्ही चाललो आहे आमच्या घरी, पण आमच्या मॅडमची लाईव्ह चालू आहे. हां कोल्ड कॉफी सोडून सगळं घेतलंय. बर्गर, सँडविच. बेकार गरम होत आहे. आमच्या गाडीचे 3 टायर पंक्चर झालेत. हे टाटा 3 टायर पंक्चर कसे झाले तुझे. हे बघा पुढचा एक आणि पाठीमागचा 2 टायर पंक्चर आहे. पण हे टायर पंक्चर नाहीत, काहीतरी ग्लिच आहे टाटाचा. ते आमच्या लक्षात आहे नाही. सर्व्हिसिंगला गेल्यावर बघायला येईल काय आहे ते. गाडीला डेंजर जागा घातली मी, चढा नाही सोड. चढली. आपण हेवी ड्रायव्हर आहे. पहिलं ट्रॅक्टर चालवला मी 2-3 वर्ष, पिकअप चालवलं, आयसर चालवला. त्यामुळं हे ओला पण चालवलं. छोट्या गाडीची ताकद कमी पडते आपल्याला सवय लागली कुठून पण गाडी घालायची. आता 3 वर्षापासून मी ते बंद केलं आहे आमचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस. चला आलो आमच्या सोसायटीच्या समोर. पटपट घरी जातो. लाईव्हवर सरप्राईज. भाऊ कोण लाईव्ह आहे त्यांना मी ब्लॉगमध्ये घेणार आहे. जे लोक लाईव्हवर असतील त्यांना. जा मावशी जा, नको मान हलवू बघण्यासारखी. बस लिफ्टचे
हाँ हाथ धोना पड़ेगा ना भाई. मेरा हाथ तो ओला हो गया. हाथ वल्ला हो गया. वाह हिंदी वाह. हाथ वल्ला हो गया. पुरे. इसको ऑन कर इसको. तिथं ना लहान मुलं खेळतात त्यामुळे गाडी कधी पण स्लोच घ्यायची. त्यांचं लक्ष नसतं. फास्ट घेतलं की ऍक्सिडेंट होतो. फास्ट घेतली की ॲक्सिडेंट होऊ शकतो. आज स्विमिंग टँक पण बंद आहे. त्यात पक्षी मेला होता असा ग्रुपला मेसेज आलाय. आज दिवस बोर जाणार आमचा. दिस इज आवर पार्किंग माय फ्रेंड. डेंजर पार्किंग मित्रांनो आमची. एकदम 2 लिफ्टच्या बरोबर मध्ये. पाठीमाग आमच्या गाड्यात नवीन लोकांना तर पार्किंगच करायचं नाही तर आम्हाला झाली सवय आता. ओके गाडी पार्किंग केली की लिफ्ट आहे पलीकडे इकडे आहे. त्यामुळं जमिनीवर पाय ठेवायचा संबंध आहे. दबाव भाई फॅन चालू करो. बहुत गर्मी लग रही. आता बसून लाईव्ह बनून सॉरी हे मोबाईल बंद करा ना रेंज नाही. मी लाईव्ह नाही घेत ना रेकॉर्ड करतो ना. रेंजची गरज नाही त्याला. हे शूज रुद्राचे 2 कोण होतं ते गौरी दीदीचं नाव नाही माहित पण ते गौरी दीदी गौरी दीदी मुलगा होता तो. दीदी कशी झाली मुलगा होता ना. दादा आहे. हा मग त्याचं नाव गौरी कसं असू शकतं. आलो आम्ही घरी आता. मालकीन आहेत घराचे. त्यांची लाईव्ह चालू आहे. चेक केलं त्यांनी कोण आहे ते. टॅड्याव. मम्मा तुला कळत नव्हतं ना सावं कळत होतं ना. हा ना. तू टायपिंग करत होता का? आलो मॅडमची लाईव्ह चालू आहे पाठीमागं. आणि हे आमचे डॉन भाई. हॅलो डॉन भाई.